करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयाजवळ गुरुवारी भीषण अपघात झाला। काही अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कारनं मुलींना धडक दिली, त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी जखमी झाल्या। या अपघातानंतर भोगावती परिसरातील लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। निष्पाप मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, कॉलेज प्रशासनानं बस सुविधा सुरू करावी, महाविद्यालय परिसरात निर्भया पथक तैनात करावं अशा मागण्या होत आहेत। तर दुसरीकडे अपघातग्रस्त मुलींच्या घरांमध्ये प्रचंड आक्रोश असून कौलव गावात शोकमग्न वातावरण आहे। कुरुकली इथल्या भोगावती कॉलेज परिसरात गुरुवारी विचित्र पण भीषण अपघात झाला। काही अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजी करण्याच्या नादात बसची वाट बघत रस्त्याकडेला थांबलेल्या मुलींच्या घोळक्यात 4 चाकी गाडीची धडक दिली। त्यामध्ये कौलव गावातील 18 वर्षीय प्रज्ञा दशरथ कांबळे या गुणवंत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला। प्रज्ञाच्या अकाली निधनामुळे कौलव गावावर शोककळा पसरली असून समाज मन सुन्न झालाय। प्रज्ञाचे आई वडील अजूनही आक्रोश करत असून सांत्वनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हुंदका आवरत नाहीये। प्रज्ञा कांबळेनं 10वी आणि 12वी परीक्षेत 80% गुण मिळवले होते। बीएससीसाठी प्रवेश घेऊन तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती, पण गुरुवारी कसलाही दोष नसताना केवळ काही अतिउत्साही मुलांच्या बेपर्वाईमुळे प्रज्ञाची जीवन ज्योत मालवली। दरम्यान प्रज्ञाचे वडील दशरथ कांबळे यांच्यासह तिच्या नातेवाईकांनी कॉलेज परिसरात मुलींसमोर होणारी स्टंटबाजी किंवा हुल्लडबाजी थांबण्यासाठी पोलीस यंत्रणेनं कठोर उपाय करावेत अशी मागणी केली। तिची आई तिच्या घरात वाट बघत होती। आमची एकुलती एक मुलगी अतिशय हुशार होती, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती। आज आमच्या कुटुंबावर एवढा प्रसंग वाईट आलाय की आज कालपासून तिची आई अक्षरशः जमीन चाटते। आणि एवढा वाईट प्रसंग तर कॉलेजचं सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या गाडीमध्ये किती मुलं होती ते सगळी चौकशी करून पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करून ह्यांच्या हातामध्ये बेड्या घालून सगळ्या कॉलेजमध्ये यांची धिंड काढली पाहिजे। कारण का असं निष्पाप मुलींचं जर बळी जात असतील तर असं किती वेळा घालवणार आपण। अल्पवयीन मुलं जर म्हणाय गेलो तर असं किती मुलींचं बळी घालवणार। तर आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला ह्यांना कठोर कारवाई जेवढी पोलिसांच्याकडून करता येईल तेवढी करावी। आणि पूर्ण रक्तबंबाळ अशा अवस्थेत तिला तिथं सोडून ती पळ काढून पळून गेली होती। अशा या घटना खरोखरच माझ्या बहीण या नात्याने मी खरोखर सांगू शकतो की अशा प्रकारच्या घटना याला कुणी पोलिसांनी सुद्धा याला कठोरात कठोर कारवाई करून याला चांगल्या प्रकारची शिक्षा देऊन अशा प्रकारच्या प्रवृत्ती ह्या तिथंच ठासून काढल्या पाहिजेत, जेणेकरून समाजामध्ये अशा परत विपरीत अशा घटना घडू नये। ही खरोखरच मी मनापासून माझ्या कुटुंबापासून माझ्या चुलत्या असून माझी बहीण असून माझी काकी असून खरोखर मी हृदयपूर्वक सांगतो की अशा प्रकारच्या घटना परत होऊ नये। माझी बहीण गेली पण परत अशा प्रकारच्या मुलींच्या घटना होऊ नयेत। दरम्यान अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थिनीनं या अपघाताविषयी प्रत्यक्ष अनुभवलेली माहिती दिली। राशिवडेमधील काही मुलं स्विफ्ट गाडी घेऊन मुलींच्या समोर येरझाऱ्या मारत स्टंटबाजी करत असताना अपघात झाला असं तिनं सांगितलं। आम्ही सगळ्या बस स्टँडवर उभारलेलो आणि वरून एक भरधाव गाडी आली, एकदम स्पीडमध्ये आली ती। आणि आम्ही बसलेलो, आम्ही उभारलेलो तिथं, आम्हाला कळालं पण नाही। थोड्या मुलींना कळालं, थोड्या मुली पाठीमागे गेल्या, तिघी-चौघींना ढकललं आणि नंतर ना आमचं लक्ष नाही आणि ती गाडी एकदम आली। आम्ही तिघी-चौघींनी पूर्ण पाठीमागून जोरात धडकली, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण बोनेटवरतीच गेलेलो। आणि मी बोनेटवरून त्यांनी गाडी इकडल्या साईडला टर्न मारल्यानंतर मी रस्त्यावरती पडलो। मग माझी ही उजवी साईडला डोकं आपटलं, त्याच्यामुळे पायाला पण लागलं। आणि मग नंतर त्या 2 मुली गाडीसोबतच फरफटत गेल्या। नंतर काय झालं मला माहीत नाही, कारण मी बेशुद्धच झालेलं त्याच्यामुळे काय इथं घडलं मला काहीच नाही। भोगावती महाविद्यालय परिसरात झालेल्या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये सुद्धा तीव्र भावना आहेत। त्यामुळे तातडीनं या परिसरात एक फलक लावून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना इशारा देण्यात आला। तसंच छेडछाड करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई व्हावी, प्रज्ञा कांबळेचे कुटुंबीय आणि अन्य जखमी मुलींना भरपाई मिळावी अशी मागणी कौलवचे माजी उपसरपंच अजित पाटील यांनी केली। कुरुकली येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये कौलव गावची एक गुणवंत विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिचा काल दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातामागे जे कांबळे कुटुंबियांच्यावर जे फार मोठं दुःखाचं संकट कोसळलं त्यावर आम्ही गावकरी म्हणून त्यांच्या पाठीशी मागे उभा आहे। पण ह्या अपघाताला कारणीभूत ज्यांच्यामुळे हा अपघात झाला त्या अल्पवयीन मुलांना व त्या पालकांच्यावर एक कठोर शासन झालं पाहिजे, अन्यथा आम्ही गावकरी म्हणून प्रशासनावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत।
या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रज्ञा कांबळेवर गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रचंड शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अपघातातील अन्य जखमी विद्यार्थिनींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतीये. दरम्यान भोगावती महाविद्यालय प्रशासन खडबडून जागं झालं असून महाविद्यालय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात आलेत. तसंच एसटीनं महाविद्यालयापासून जादा बसेस सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. शिवाय अपघातग्रस्त मुलींच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचं अध्यक्ष दिगंबर मेडसिंग यांनी सांगितलं.